गर्भसंस्कार ही आपल्या भारतीय संस्कृतीतील एक अमूल्य परंपरा आहे. आईच्या गर्भातच बालकाचे व्यक्तिमत्व घडते हे आज वैज्ञानिक संशोधनही मान्य करत आहे. पण या सत्याचा उल्लेख आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वी केला होता. आपल्या समाजात संत, महात्मे आणि ज्ञानीपुरुषांनी गर्भसंस्काराचे महत्त्व अनेकदा सांगितले आहे. अशाच महान संतांपैकी एक म्हणजे अक्कलकोट स्वरूप श्री स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ महाराज हे केवळ एक सिद्ध पुरुष नव्हते, तर ते एक आध्यात्मिक मार्गदर्शकही होते. त्यांच्या वाणीमधून, कृतीमधून आणि आशीर्वादातून त्यांनी असंख्य भक्तांचे जीवन बदलले. त्यांच्या शिकवणुकीतून मातृत्व, पितृत्व आणि कुटुंब संस्कार यांना विशेष स्थान आहे. स्वामी महाराजांनी थेट गर्भसंस्कारावर ग्रंथ लिहिला नसला तरी त्यांच्या उपदेशातून, भक्तांशी संवादातून आणि त्यांच्या जीवनदृष्टीतून गर्भसंस्काराचे सूक्ष्म धडे आपल्याला मिळतात. आईचे विचार, तिचे वागणे, तिचा आहार-विहार आणि तिचा मनोभाव गर्भातील बाळावर खोल परिणाम करतो. हा विचार महाराजांच्या आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही आपल्याला स्पष्ट होतो. आजच्या काळातही गर्भसंस्कार म्हणजे केवळ काही औषधोपचार नव्हे, तर ते आहेत मातापित्याचे शुद्ध विचार, साधना, सात्विक जीवन आणि आध्यात्मिक वातावरण, जे बाळाच्या मनात संस्काराचे बीज रोवतात. या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थांच्या विचारधारेवर आधारलेले 30 गर्भसंस्कार विचार पाहणार आहोत, जे केवळ बाळाच्या जन्माआधीचे संस्कार नाहीत, तर संपूर्ण कुटुंबाच्या आध्यात्मिक आणि मानसिक समृद्धीसाठी मार्गदर्शक ठरू शकतात. श्री स्वामी समर्थ गर्भसंस्कार विचारमाला. गर्भातील बाळावर मातापित्याचे विचार परिणाम करतात. मातांनी सात्विक, शुद्ध आणि शांत मन ठेवावे. गर्भधारणेपासूनच बाळाची आत्मिक उन्नती सुरू होते. आईने दररोज भगवंताचे नामस्मरण करावे. श्री स्वामी समर्थ या नामाचा जप गर्भात शांतता देतो. पवित्र ग्रंथाचे वाचन गर्भातील बाळाला संस्कार देतो. चांगली संगीत, मंत्र व श्लोक ऐकावेत. अन्न शुद्ध आणि सात्विक आणि प्रेमाने बनवलेले असावे. आईचे हसरे, समाधानकारक वागणे गर्भात सुरक्षितता देते. संत अभ्यास गर्भाला संत विचार देतो. पित्यानेही सात्विकता आणि संयम पाळावा. आई वडिलांनी एकमेकांशी प्रेमाने वागावे. चिडचिड, राग टाळावा. आईने नित्य पूजा करावी. घरात पवित्रता राखावी. गोड बोलणं आणि सकारात्मक वाचन करावं. श्रीराम, श्रीकृष्ण व श्री स्वामी समर्थांचे चरित्र वाचावे. गुरुभक्तीचे महत्त्व गर्भात रुजवावे. ध्यान, भजन आणि कथा ऐकाव्यात. घरात सतत भगवंताचे नाम घेत राहावे. दुःख, ताण, चिंता यापासून दूर राहावे. निसर्गाशी मैत्री, पूर्ण नाते ठेवावे. गर्भ हा एक दिव्य जीव आहे, त्याचा आदर करावा. बाळ जन्माला आल्यावर तो आधीच चांगले संस्कार घेऊन येतो. सत्कर्मे आणि सेवा भावना बाळगावी. परोपकार व करुणेचे विचार गर्भात पोचवावेत. गर्भधारणेचा काळ आध्यात्मिक उन्नतीसाठी संधी आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचे चित्र समोर ठेवून प्रार्थना करावी. माता ही पहिली गुरु असते. तिची कृतीच बाळाचे शिक्षण असते. ज्या बाळावर संतांचे संस्कार असतात, तो जीवनात यशस्वी होतो. श्री स्वामी समर्थ नाम घ्यावं. गर्भास आनंदानं आत्मशांती मिळते. आईची माया गंध फुलांचा, बाबांची छाया डोंगरा इतकी भारी. स्वामींचं नाम गात बाळ हस्त, प्रेमात न्हाल हे घर दारी. आई म्हणजे एक देवता असते आणि तिच्या गर्भातील बाळ म्हणजे एक दैवी बीज. या बीजाला संस्कार, श्रद्धा आणि स्वामी समर्थांचे आशीर्वाद मिळाले तर ते एक तेजस्वी जीवन फुलवेल, यात शंका नाही. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणुकीतून घेतलेले हे गर्भसंस्कार विचार आपल्या जीवनात आणि आपल्या भावी पिढ्यांच्या आयुष्यात नक्कीच उजाळा देतील. त्यामुळेच श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा आणि गर्भातही ईश्वराची ऊर्जा जागृत करा. हे विचार तुम्हाला आवडले असतील, उपयुक्त वाटले असतील तर लाईक करा, शेअर करा आपल्या नातेवाईकांशी, मित्रमैत्रिणीशी आणि अशाच आध्यात्मिक ज्ञानासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला वेळ दिल्याबद्दल मनपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.